करप्याचे जे जवळपास वाढीच्या 7 स्टेजेस आहे, म्हणजे करपा टप्प्याटप्प्याने 7 स्टेपमध्ये वाढतो. तर त्या स्टेप आपण आता जाणून घेऊया. ती जी पहिली स्टेप असती, काय होतं पहिल्या स्टेपमध्ये बारीक ठिपके, आता पिवळे पिवळे ठिपके तुम्हाला असा पानावरती दिसून येतील पहिल्या स्टेपमध्ये. ठीक आहे. नंतर सेकंड स्टेपमध्ये हे जे पिवळे ठिपके असतात हे तपकिरी कलरमध्ये कन्वर्ट होतात, म्हणजे याचा कलर हा तपकिरी होतो. तिसऱ्या स्टेजमध्ये हे जे ठिपके असतात यांची लांबी वाढत चालते आणि याची रुंदी सुद्धा वाढत चालते. चौथ्या स्टेपमध्ये काय होतं की हा जो करपा आहे, ही जे झाडाच्या जे पानाच्या वेन्स आहे म्हणजे ज्या नस आहे, या नसाच्या समांतर रेषेने वाढायला सुरुवात करतात, म्हणजे नसाच्या समांतर रेषेने असे वाढायला सुरुवात होते. पाचव्या स्टेजमध्ये या जे ठिपके याची लांबी जवळपास 12 ते 12.5 mm पर्यंत वाढते आणि रुंदी 2 ते 2.5-3 mm पर्यंत वाढायला सुरुवात होते. आणि 6व्या स्टेजमध्ये हे जे ठिपके असतं याचा राखोडी कलर होतो, म्हणजे राखोडी कलर मध्ये कन्वर्ट होता, म्हणजे क्लोरोसिस टाईप होतं, जसं की ते टिश्यू पूर्ण जळून जाता. आणि 7व्या स्टेजमध्ये हे सगळे जे ठिपके असतात हे एकत्र येऊन पान आपल्याला पूर्ण करपायला सुरुवात होत्या. अशा करप्याच्या या 7 स्टेजेस आहेत.